हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी चिकन घेतलेलं आहे. हे 1 किलो चिकन आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा. तर ह्या चिकनपासून आपल्याला अगदी छान मस्त अशी चटपटीत अशी रेसिपी बनवणार आहे मी. तर आपल्याला काय करायचं आहे, धना पावडर घेतली बघा मी 1 चमचा. त्यानंतर इथे मी 1 चमचा हळद घेतलेली आहे आणि मीठ टाकून घ्यायचे आपल्याला 1 चमचा. हे सर्व हाताने छान मिक्स करून घ्यायचे, चांगलं चोळायचे ह्याला. पाहू शकता अशा पद्धतीने छान चोळून घ्यायचे. चोळून चांगलं घेतलं म्हणजे कसं सगळं धना पावडर, हळद, मीठ चिकनला छान लागतं. ते छान आपलं हे मस्त चोळून झालेलं आहे बघा. ह्याला लावून घेतले मी सर्व. ते 5 मिनिटं असंच ठेवायचे आपल्याला. त्यानंतर इथे गॅस पेटवून घ्यायचा आहे बघा. गॅसवर आपल्याला कुकर ठेवून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. आणि कुकर आपला गरम झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे साधारण मी 1 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कुणाला जास्त लागतं, कुणाला कमी लागतं, त्याप्रमाणे तेल इथे टाकू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला चिकन ह्याच्यामध्ये सोडून द्यायचे. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी तुम्ही कुठून पाहताय माझा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. तुमच्या कमेंट वाचायला पण मला खूप आवडतं. तर तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे मैत्रिणींनो. खूप छान वाटतं मला. ते चिकन टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे बघा हे. आणि झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाइम लागत नाही. ते छान मिक्स करून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही. त्यानंतर इथे मी पाणी टाकून घेणार आहे. 1 ग्लास पाणी टाकणार आहे मी. पाणी टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे हे चिकन. ते छान मिक्स करून झालेले आहे. तर आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला. कुकर थंड झाल्याच्या नंतर मी दाखवते. तोपर्यंत इथे वाटणाची तयारी मी केलेली आहे बघा. कांदा उभा चिरून घेतलेला आहे, 2 कांदे, अद्रक घेतलेले आहे, लसूण घेतलेला आहे आणि खोबरं, सुकं खोबरं ते कापून घेतले. कोथिंबीर स्वच्छ धुवून मी कोथिंबीर घेतलेली आहे. इथे कढई ठेवलेली आहे बघा. आणि कढईमध्ये आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झाल्याच्या नंतर इथे खोबरं टाकून घेणार आहे मी तेलावर. आपल्याला मसाला ह्यो छान तेलावर भाजून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, मसाला छान भाजून घेतला ना, आपल्या भाजीला पण खूप छान टेस्ट येते. त्यामुळे मसाला छान भाजून घ्या. छान खोबरं आपल्याला सोनेरी कलर येस्तोवर छान परतून घ्यायचे बघा हे. ते छान खोबरं आपलं परतलेलं आहे, तर ते काढून घ्यायचे आपल्याला आता.
खोबरं काढून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले ते टाकून देणार आहे. आणि कांदा पण आपल्याला छान तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे बघा. कांदा थोडा परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक आणि लसूण ते टाकून द्यायचे, म्हणजे त्याच्यासोबत ते पण छान परतले जाते. लसणाचा आणि अद्रकचा कसा कच्चापणा निघून जातो, त्याच्यामुळे आपल्याला लसूण पण आणि अद्रक पण छान तेलावर परतून घ्यायचे बघा कांद्यासोबत. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी नक्कीच करून पहा. खूप छान होती. भातासोबत भाकरीसोबत खूप छान लागते. तर छान आपला कांदा बघा परतला गेलेला आहे. तर आता आपल्याला कांदा पण काढून घ्यायचा आहे. साहित्य काही जास्त लागत नाही मैत्रिणींनो. खोबरं, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि कांदा एवढंच लागते, पण ह्याच्यापासून इतकी छान ही रेसिपी होती, चवदार. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून घ्यायचं आहे मसाला. आणि छान एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. तर पाहू शकता मैत्रिणींनो, छान मी बारीक वाटून घेतलेला आहे मसाला. तर आता हे साईडला ठेवूया आणि आपला कुकर थंड झालेला आहे. तर पाहूया चिकन आपलं शिजलं आहे का. पाहू शकता चिकन मस्त शिजलेलं आहे. तर आपण आता काय करायचं आहे, गॅस वाढवायचे आणि गॅस पेटून घ्यायचं आहे. कढई ठेवून घेणार आहे मी आता गॅसवर. आणि कढईमध्ये मी 1-1.5 पळी तेल टाकून घेणार आहे मैत्रिणींनो. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कसं रेसिपीला, ह्या चिकनच्या रेसिपीला तेल थोडं जास्तच लागतं. तरी पण तुम्हाला जर आवडलं, म्हणजे तेल कमी लागत असेल तर कमी पण तुम्ही वापरू शकता. तेल आपलं जास्त गरम झालं होतं, त्यामुळे मी कोथिंबीर पहिली टाकून घेतली. का कोथिंबीर टाकली तर आपले मसाले जळू नये म्हणून. इथे मी 1 चमचा हळद घेतलेली, बेडगी मिरची पावडर घेतली मी 1 चमचा, कांदा मसाला घेतलेला 2 चमचे आणि मटन मसाला 2 चमचे घेतलेला. एवढे मसाले घेतलेत. आणि जे मी मसाला वाटून घेतलेला मिक्सरच्या भांड्यामध्ये, तो ह्याच्यामध्ये टाकून दिलेला आहे बघा. आणि हे मसाले आपल्याला छान तेल सुटस्तवर छान परतून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो, 1-2 मिनटं. मसाले कसे तेलावर छान परतले ना, भाजीला खूप छान टेस्टी येते. त्यामुळे तुम्ही पण असा मसाला खूप छान असं तेलावर परतून घ्या 1-2 मिनटं. पाहू शकता अशा पद्धतीने. तर छान मसाला आपला मस्त परतलेला आहे बघा. कलर पण खूप छान आलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे ते पण तुम्हाला मी सांगते. संपूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो, जरा पण स्किपमध्ये करू नका. ते चिकन आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे बघा. मी सर्व चिकन ह्याच्यामध्ये टाकून देते आणि छान मिक्स करून घ्यायचे बघा एकदा. आणि आपल्याला जेवढी भाजी करायची मैत्रिणींनो, तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून हे केले, मसाला होता त्याच्यात थोडासा. मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचे बघा. पहिलं पण आपण मीठ टाकलेलं. मीठ तुम्ही बेतामध्येच टाका, कारण शिजताच्या वेळेस चिकन शिजताना मीठ टाकलं होतं मी. तर आता थोडंच मीठ टाकायचं आहे आपल्याला.
आणि ही भाजी एकदा छान मस्त मिक्स करून घ्यायची बघा. छान तरी पण सुटलेली आहे आपल्या भाजीला. ते एक उकळी आपण आता काढून घेऊया, 1-2 मिनटं. पाहू शकता मैत्रिणींनो, छान उकळी आपल्या रश्श्याला कालवणाला आलेली आहे आणि तरी पण मस्त आलेली आहे बघा. तर ही भाजी आपली झालेली आहे मैत्रिणींनो. त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, मी कोथिंबीर टाकून घेणार आहे थोडी, कारण वाटणात पण टाकली होती कोथिंबीर, पण वरून अशी टाकली ना दिसायला भाजी खूप छान दिसती आणि खायला पण टेस्टी लागती. तर ही चिकनची रेसिपी मैत्रिणींनो तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ माझे तुम्ही पाहत जा. मला खूप म्हणजे आवडतं आणि तुमचा सपोर्ट आहे मला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला सर्वांना. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो.